सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची भूक, एकच ठिकाण, ठाकरे हॉटेल. चारफाटा रोड, कर्जत येथे गरमागरम वडापाव, मिसळपाव, पावभाजी, मसाला डोसा, विविध प्रकारची भजी आणि बरंच काही तुमच्या सेवेत. आजच भेट द्या किंवा संपर्क करा. ठाकरे हॉटेल, चव, गुणवत्ता आणि आपुलकी. नवी मुंबई शहरामध्ये सध्या पुनर्विकास आणि नवीन गृहप्रकल्पांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांचं सुळसुळाट सुरू झालाय. अनेक विकासकांकडून आवश्यक त्या कायदेशीर परवानग्या न घेताच मनमानी पद्धतीने इमारतींचं बांधकाम केलं जात आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे नवी मुंबई महानगरपालिकेचं नगररचना विभाग सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जातोय. शहरात सध्या बांधकाम परवानग्या देण्याचा सपाटा पालिकेकडून सुरू आहे. परंतु या परवानग्या देताना आणि त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर होणाऱ्या बांधकामांची तपासणी करताना पालिका प्रशासनाकडून प्रचंड ढिलाई दाखवली जाते. नियमांचं उल्लंघन करून उभारल्या जाणाऱ्या या इमारतींमुळे शहराच्या नियोजित ढाच्याला तडे जात आहेत. पुनर्विकासाच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक, सिडको निर्मित जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचे वारे सध्या नवी मुंबईत वाहत आहेत. याचाच गैरफायदा काही मतलबी बिल्डर्स घेताना दिसत आहेत. चटई क्षेत्र निर्देशांक आणि गृहनिर्माण नियमांचं उल्लंघन करून अवाजवी बांधकाम केलं जात आहे. मूळ सोसायट्यांचे सभासद आणि नवीन घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बाल्कनी, लिफ्ट, पार्किंग आणि सदनिकांच्या क्षेत्रफळाबाबत चुकीची आश्वासनं देऊन त्यांची उघडपणे फसवणूक केली जाते. अनेक ठिकाणी तर सोसायटीच्या कमिटीला अंधारात ठेवून बेकायदेशीरपणे प्लॅन मंजूर करून घेतले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनेक गृहप्रकल्पांमध्ये विकास करारनामा आणि प्रत्यक्ष मिळालेली मंजुरी यामध्ये मोठी तफावत आढळतीये. असं असतानाही नगररचना विभागाचे अधिकारी यावर कोणतीही ठोस कारवाई का करत नाहीत, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जातोय. परवानग्यांचा गैरवापर करून उभारल्या जाणाऱ्या या अनधिकृत टॉवर्समुळे भविष्यात सर्वसामान्य खरीददारांचे कष्टाचे पैसे बुडण्याची आणि कायदेशीर कारवाईला सामोरं जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी या वाढत्या अनधिकृत बांधकामांची आणि नगररचना विभागाच्या संशयास्पद भूमिकेची सखोल चौकशी करून दोषी बिल्डर्स आणि अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. नमस्कार साहेब, मी प्रथम आपल्या चॅनल साम टीव्हीचं धन्यवाद करतो की तुम्ही आमचा जे बी काय बाईट आहे ते सर्वांपुढे मांडत आहेत. मला महापालिकेला एकच सांगायचं आहे की हे जे याआधी दोघांनी बाईट दिले, ते महापालिकेला ज्या लोकांनी हे दिलेले, तुम्हाला जे कागदपत्र दिलेत आणि त्याच्यावरती तुम्ही काहीच बोलत नाही. आम्ही सर्वसामान्य सभासदांनी काय करायचं, कशावर विश्वास ठेवायचा? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला ॲग्रीमेंटमध्ये सोसायटीसाठी 1 कोटीचं सिक्युरिटी डिपॉझिट द्यायचं ठरलं होतं, तेही दिलं नाही. कार्पोज पण ठरलेला, तोही दिला नाही. आणि आम्हाला कमिशन भाडं जे सुरुवातीला दिलं जातं तेही दिलेलं नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे जे बेसमेंटमध्ये पाणी 6 वर्ष झाले पाणी बेसमेंटमध्ये कंटिन्यू आहे आणि कंटिन्यू असं काढलं जाते. मग ह्याच्यामुळं ही बिल्डिंग धोकादायक होईल का चांगली होईल, याच्यामुळं आमच्या सर्वसामान्य लोकांच्या जीवाला धोका आहे का, याचं पण महापालिकेने कडेकोटपणे स्ट्रक्चर ऑडिट करून याचा रिपोर्ट आम्हाला कळवावा, तरच आम्ही या बिल्डिंगमध्ये राहण्यास शक्य आहे का, उपयुक्त आहे का ही सोसायटी, ही बिल्डिंग, हे आम्हाला महापालिकेने स्पष्ट करून द्यावं. ओसी मिळणं शक्यच नाही, कारण रिहॅबिलिटेशन ऍक्ट 10-10-2 प्रमाणे आहेत ना, कमीत कमी तुम्हाला 300चा एरिया हा बांधावाच लागतो. बाल्कनी तुम्हाला फायर फायटिंगच्या अधिनियमाप्रमाणे तुमची बाल्कनी असावीच लागते. आज जर तुम्ही प्लॅन बघितला तर ह्याच्यामध्ये बाल्कनी अजिबात नाही आहे, बाल्कनी 0 लिहिलेली आहे. आणि जेव्हा बाल्कनी 0 असेल तेव्हा तुम्हाला फायर फायटिंगच्या अधिनियमाप्रमाणे त्याची एनओसी कशी मिळणार, मग त्याला ओसी कशी मिळणार? दुसरी महत्वाची सगळ्यात गोष्ट, ह्याचा एरिया 278 आहे. आम्ही स्वतःहून मोजलेला आहे आणि आजही तुम्ही बघाल ना, आजही तुम्हाला दाखवला असता, पण त्यांनी ती रूम लॉक करून मुद्दामून ठेवलेली आहे, कारण त्यांनी ती रूमचा कोणी मेजरमेंट काढू नये म्हणून. 300च्या पेक्षा कमी कार्पेट असलेल्या एरियाला ओसी दिली जात नाही, हा नियम आहे. आणि ते नियम असताना त्याच्यावरती ओसी कशी होईल? त्यामुळे ही संपूर्ण बिल्डिंग त्यामुळे अनधिकृत आहे. सगळ्यात ह्याच्यामध्ये महानगरपालिकेचं एक मोठं वैशिष्ट्य, कमिटीच्या सह्यात ही सीसी दत्तगुरु कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या नावावर घेतलेली अग्रीमेंट प्रमाणे 2008-9च्या, परंतु रिवाइज सीसीच्या प्लॅनवरती दत्तगुरु कमिटीच्या कुठल्याही सह्या नाही. म्हणजे विदाऊट सह्यांशिवाय
या बिल्डिंगला रिवाईज सीसी देण्यात आली. कसं शक्य आहे? कसं आयुक्त साहेब असे तुम्ही करू शकता त्याच्यावरती? का नाही ऍक्शन होत आहे तुमच्याकडून? बेकायदेशीर बांधकाम होत चालले आहे, कॅल्क्युलेशन मध्ये डिफरन्सेस आहेत, सगळं तुमच्याजवळ आम्ही सिद्ध करून मोकळे झालेलो. पण आयुक्त साहेब तुम्ही बघायला पाहिजे ना की ह्याच्यामध्ये काय झालंय, कसं झालं हे असं म्हणून. ह्या बिल्डिंग मध्ये अनधिकृत आहेत तर सर्वच अनधिकृत आहे. प्रामुख्याने पहिल्यांदा घेता तर आज भारतातलं एकमेव असं ठिकाण आहे ज्याला 23 माळ्याला एका लिफ्टवरती फक्त परमिशन दिलेली आहे 23 माळे बांधण्यासाठी. 2017च्या अधिनियमानुसार या बिल्डिंगला कमीत कमी 4 लिफ्ट आणि 1 फायर लिफ्ट असणे गरजेचं आहे. एक टॉवर मध्ये 4 लिफ्ट असणं गरजेचं आहे, पण त्यांनी तसं दिलेलं नाही. एका लिफ्टवरती त्यांनी परमिशन दिलेली. आणि दुसरी गोष्ट, फायर फायटिंगसाठी जेवढी जागा मोकळी ठेवलेली होती त्या ठिकाणी अनधिकृतपणे यांनी पार्किंग बांधलेली आहे आणि त्या पार्किंग अलॉटमेंटवरती यांनी ह्या जागेला परमिशन दिले. म्हणजे ह्या टॉवर्समध्ये राहणाऱ्या माणसाला ह्या पार्किंग विकल्या जाणार आहे. ह्याच्या पुढे सेकंड थिंग, ह्या टॉवरच्या इंटायर कॅल्क्युलेशन मध्येच गडबड आहे. आम्ही फक्त जनरल बॉडीने फक्त 3चा FSI सँक्शन केलेला आहे ह्यांनी आज 5.50चा FSI घेतलेला आहे. वरच्या विकत घेण्याच्या ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं रिझोल्युशन आमच्याकडे झालेलं नाही. कॅल्क्युलेशन्स मध्ये 13,000 5.5 जरी झाला तरी GDRच्या नियमानुसार ह्यांनी कॅल्क्युलेशन मध्ये रिहॅबिलिटेशनची वजावट केलेली आहे जी संपूर्णपणे चुकीची असून ह्याच्यामध्ये 7 माळे कमीत कमी त्यामुळे इलिगली बांधकाम झालेलं आहे. चुकीच्या पद्धतीने रिडेव्हलपमेंट, तर ह्याला मीही म्हणजे एक मान्यता देते की चुकीच्या पद्धतीने होतं. कारण ज्या पद्धतीने FSI आज दिला जातोय भविष्यात, कारण नुसत्या बिल्डिंगीवर मोठ्या झाल्यात, म्हणजे रेसिडेन्शियल एरिया वाढतो, लोकांची घरं वाढल्यात, पण जो रस्ता आहे तो तेवढाच आहे. त्याच्यामुळे अतिरिक्त भार जो येणार आहे त्या रस्त्यावर पार्किंगचा, किंवा ह्या बिल्डिंग बांधताना तिथं जो साईडला आता म्हणजे ज्या पद्धतीने म्हणजे बिल्डिंगच्या जागेवर बिल्डिंग बांधलेली आहे त्याच्यामुळे मग कुठे एक्स्ट्रा स्पेस सोडलाय का तेही बघणे गरजेचं होतं. आणि काही बिल्डिंग मध्ये झालेलं आहे तसं की जिथं 2 लिफ्ट असायला हवं तिथं एकच लिफ्ट असतानाही परमिशन दिल्या गेल्यात. मग ह्या कुठल्या बेसवर दिल्या गेल्यात? आणि ह्या आता नाही दिल्या, प्रशासकीय कार्यकाळात दिल्या गेल्या. मग कुठेतरी ह्याच्यात नगर रचना विभागाचं वर प्रश्नचिन्ह येतं. आता हे नवी मुंबईमध्ये होणं म्हणजे नवी मुंबईच्या भवितव्याच्या दृष्टीने खूप नक्कीच चौकशी होईल. कारण आता अशा पद्धतीने जर प्रत्येक ठिकाणी झालं तर उद्या नवी मुंबईमध्ये पण लोकसंख्येचा अशा पद्धतीने स्फोट होईल की ज्या पद्धतीने आदरणीय गणेशजी नाईक साहेब सांगतात की आज आपल्या गाड्यांची म्हणजे ट्रॅफिक होते, उद्या माणसं चालतानाही ट्रॅफिक होईल की लोक एकमेकांना म्हणजे धक्काबुक्की करत चालतील, अशी परिस्थिती उद्या होईल आणि मग प्रत्येक सेवेवर तशा पद्धतीने ताण येणार आहे. तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या बेशिस्त अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा गणेश नाईक यांनी आदेश दिलाय. नवी मुंबई शहरामध्ये चुकीच्या पद्धतीनं परवानग्या दिल्या जात आहेत समजतात आणि म्हणून माझं म्हणणं आहे की अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांना लवकरच आपली जागा दाखवली जाईल असा माझा विश्वास आहे. कारण न्यायालयाने काही आजी अधिकाऱ्यांना नोटिसा द्यावं लागलं न्यायालयाच्या याच्यामुळे, पण त्याच्याबद्दल काही संमिश्र प्रतिक्रिया नाही, मला असं समजलं की ज्याला न्यायालयाने ज्याला विचारणा केली त्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.